रामाचा काय कमी अपमान झाला? रामाचाही अपमान झाला, पदोपदी अपमान झाला, जंगलात अपमान झाला, राजमहालात अपमान झाला, सर्वत्र रामाचा अपमान झाला. तो रामानं सहन केला आणि फक्त अपमान करणाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून राम पाहत त्याला वेट अँड वॉच, माझी सुद्धा वेळ येईल, आमची सुद्धा वेळ येईल. साहेब वेट अँड वॉच, आपली सुद्धा वेळ येईल. एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. कंटाळला नाही तर आपण काय असं म्हणजे संजय राऊत काय विषयाला सोडून एक विचार राम निघाले, अयोध्येतून निघालेला आहे, भरती वस्तू घालून निघालेला आहे. हे मी यासाठी सांगतो की शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रामकथेमध्ये, शिवसेनेचा जो संघर्ष आहे तो रामाच्या संघर्षामध्ये आहे, तो लक्ष्मण सीतेचा त्यागामध्ये आहे. शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रावणाच्या पराभवामध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी आज वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. राम जेव्हा निघाले अयोध्येतून, विठो साहेब आदित्य, राम जेव्हा अयोध्येतून निघाले, वल्कले नसून निघाले, त्या काळातलं ते सगळ्यात मोठं या भूमीवरचं खानदान होतं. त्याच्या तोडीचं खानदान, रामाच्या तोडीचं खानदान रघुवंश या पृथ्वीवर नव्हतं, तरी त्यांच्या नशिबी वनवास आला. हिंदुस्थानात जे जे काही भव्य दिव्य घडलं होतं ते त्याच्या कुटुंबातून घडलं होतं. अनेक योद्धे त्या कुटुंबात निर्माण झाले होते. रघु, दिलीप, पुरुरवा, दशरथ, भरत, ज्या देशाचं नाव भारत जे पडले ते त्या कुटुंबाच्या भरत या माणसावरून पडलं होतं. त्याच्यासारखा योद्धा त्या कुटुंबात निर्माण झाला. राम जेव्हा निघाला तेव्हा संपूर्ण प्रवासात अनेक राजांची राज्य होती. त्याला कळलं असेल की राजपुत्र निघालेला आहे, अयोध्येचा राजपुत्र निघालेला आहे, आपण त्याला भेटलं पाहिजे, आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. कदाचित रामाने त्यांची मदत घेऊन एखाद्या ठिकाणी त्याला वास्तव्य करता आलं असतं, पण रामाने ते केलं नाही. पण त्यांनी संपूर्ण त्या प्रवासामध्ये रामाने एक कोणत्याही राजाची, कोणत्याही वतनदाराची, कोणत्याही सरंजमदाराची मदत घेतली नाही. तर राम आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन गेला. ती सामान्य माणसं होती, ती वानर होती, ती माकडं होती, आपल्यासारखी साधी माणसं होती, वंचित होते, आदिवासी होते. लक्षात घ्या, वंचित होते, आदिवासी होते, ओबीसी होते, क्षत्रिय होते, सगळे होते. आणि त्या सगळ्यांना घेऊन राम पुढे गेला. त्याला माता शबरीचे आशीर्वाद होते, कारण त्याला माहीत होते रामाचा एक निर्धार पक्का होता. रामाचा निर्धार असा होता की ज्या अन्यायाविरुद्ध, ज्या अत्याचाराविरुद्ध मी लढायला उभा ठाकलेलो आहे, ती लढाई मला जी लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही, ती अंबानी अडाणीच्या मदतीने मला लढायची नाहीये. ती लढाई मला या माझ्या सामान्य शूर अशा योद्ध्यांच्या ताकदीवर मला ही लढाई लढायचे हे त्याने ठरवलं. आणि म्हणून रामाचं महत्व हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचं आहे.